कथामंजिरी 428. सतीशने घरी आल्यावर घडलेली घटना ही वेगळ्याच दुकानाचे आणि वेगळ्याच गल्लीचं नाव घेऊन सांगितलं. त्याच्या हातापायाला, डोक्याला सगळीकडेच खरचटलं होतं. त्यामुळे आईवडिलांना काळजी तर वाटतच होती, पण त्याचबरोबर तब्बल 120 रुपये गेलेले होते. राजारामरावांचा पगार हा केवळ 500 रुपये होता आणि त्यांच्या सेव्हिंगमधनं त्यांनी 200 रुपये सतीशला दिले होते. तरीही ते आपल्या मुलाची समजूत काढत होते. पण आई मात्र त्याला सेव्हिंग कसं करायला हवं, पैसा कसा जपून वापरायला हवा हे नीट समजावून सांगत होती. पण सतीश मात्र आज त्याला सकाळीच प्राप्त झालेलं ज्ञान पाजळत म्हणाला, पण शिक्षणासाठी तर कर्ज मिळतं ना, ते आपण घेऊ शकतो. सतीशच्या आईवडिलांच्या आश्चर्याला पारावार उरला नाही. अवघ्या 6 महिन्यापूर्वी 3 रुपयाचे कंपास बॉक्स हरवले म्हणून घाबरलेला सतीश आज 120 रुपये घालूनही जराही व्यथित नव्हता.